प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नगरसेवक पदे रद्द होणार. मित्रो, सुमारे 70 नगरसेवक बिनविरोध झाल्याची आपण बातमी वाचली असेल. यावर मनसेनं तक्रार केली. ॲडव्होकेट असीम सरोदेने कोर्टात केस घातली. कायद्याने जनतेच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेता येणार नाही असं स्पष्ट केलं. मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पण तक्रार केली. या राज्य निवडणूक आयोगाने प्रकरणाला वेगळे वळण दिले आणि स्पष्ट केले की जोपर्यंत सखोल चौकशीवरून प्रकरण निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत या नगरसेवकांना प्रमाणपत्र दिले जाणार नाही. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या सुमारे 70 नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला असून विजयाचा गुलाल त्यांना उधळता आलेला नाही. बऱ्याच नगरसेवकांनी बिनविरोध निवडणूक जिंकल्या असं जरी जाहीर केलं असलं तरी त्यांचा विजय हा कायद्याच्या कचाट्यात सापडलेला आहे. मित्रो, वरिष्ठ वकील असीम सरोदे म्हणाले, जनतेचा मतदानाचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही. शिवाय नोटाचा पर्याय दिलेला आहे. लोकांना जर एखाद्या प्रभागातील कोणताच उमेदवार हा सक्षम वाटत नसेल तर त्याला नोटाला मतदान त्यांनी केलं पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आपल्याला हिरावून घेता येणार नाही. नगरसेवकांची घाऊक प्रमाणात खरेदी विक्री करता येणार नाही. त्यामुळं बिनविरोध वगैरे हे सगळं प्रकरण बकवास आहे असं दिसतं. राज्य निवडणूक आयोगाने या निवडून आलेल्या तथाकथित नगरसेवकांची सखोल चौकशी लावली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्याखेरीज कोणताच निर्णय जाहीर करता येणार नाही असं त्यांचं मत आहे. त्या पद्धतीने जर निवडणुका जिंकायला लागल्या तर लोकशाहीला अर्थ काय असेल किंवा लोकशाहीचा अर्थ काय असा प्रश्न निर्माण होईल ना. अनेक समस्या निर्माण होतील. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता उघडी पडेल. लोकशाही प्रक्रियेवर आघात निर्माण होईल. फ्री आणि फेअर वातावरणातील निवडणुका असं कसं म्हणता येतील? अहो, बिनविरोध निवडून येण्यासाठी गुंडगिरी, धमक्या, आमिष यांचा वापर झाला का निवडून येण्यासाठी पैशाचा जोरदार वापर झाला? सखोल चौकशी या सगळ्या गोष्टींची झाली पाहिजे. त्यामुळे या मार्गाने निवडून आलेल्या नगरसेवकांचे आता धाबे दणले असून सखोल चौकशी पूर्ण करून निर्दोषत्व जाहीर केल्याखेरीज त्यांना निवडून आल्याचे जाहीर केले जाणार नाही. त्यामुळे निवडून येऊन सुद्धा त्यांना गुलाल उधळता आलेला नाही. मित्र, अशाच पद्धतीने असलेल्या निवडून आलेल्या उमेदवारापूर्वी भारतीय जनता पार्टीने सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. त्यामुळे हा बिनविरोध करण्याचा जो पॅटर्न आहे भारतीय जनता पार्टीचा तो त्यांच्यावरच उलटलेला आहे असं बोललं जातं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे नोटा. जरी सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली तरी निवडणूक ही झालीच पाहिजे, कारण नोटा हा सुद्धा एक उमेदवार समजला जातो. हे फार महत्वाचं. माघार घेण्यासाठी दबाव, धमक्या, पैशाची जबरदस्ती अशा कोणत्याही तक्रारी जरी झाल्या असल्या तरी त्यांचे योग्य निरसन झाल्याखेरीज बिनविरोध निवडणूक जाहीर करता येणार नाही. हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे आणि हा पारदर्शकतेचा भाग आहे. संविधानाचा हा अधिकार आहे. हे लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाने याच पारदर्शकतेचा आणि संविधानाचा छडा लावला पाहिजे. संविधानावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे असं सामान्य जनता म्हणते. असंही बोललं जातं की ज्या निवडणूक आयोगाने पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी तांत्रिक दृष्ट्या करायचा प्रयत्न केला पूर्वी, पक्षांतर बंदी कायदा, ते प्रकरण अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुमारे 4 मुख्य न्यायाधीश निवृत्त झाले तरी त्या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे या सत्तेच्या काळात सुद्धा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय
किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले चौकशीचे आदेश हे कितपत सत्यात उतरतात हा एक जुमला आहे का, असंही जनता बोलू लागली. धमक्या किंवा मारामारीचे अनेक प्रकरणे निवडणुकीच्या दरम्यान झालेत. माघार घेण्यासाठी माझा मर्डर झाला तरी हरकत नाही, पण मी माघार घेणार नाही, असा एका उमेदवाराने भारतीय जनता पार्टीला धमकावल्याची एक बातमी वाचली. नगराध्यक्ष पदाच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक महिला पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेली होती, हेही सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळं या सत्ताधाऱ्यांच्या काळात नगरसेवक बिनविरोध होणे यात आश्चर्य काहीही नाही, असंही सर्वसामान्य जनता बोलते. या सर्व पार्श्वभूमीवर पूर्वी जे निवडणूक बिनविरोध निवडून यायचे उमेदवार त्यांना अजातशत्रू म्हटले जायचे, सर्वांना माहित आहे. मला या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या आयुष्य पणाला लावले, 10 वर्ष जेल भोगली, त्या पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशांना लोकांनी बिनविरोध निवडून दिलं असं कधी दिसून आलं नाही. आणि आता हे फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या काळात हे कोणते महाभाग बिनविरोध निवडून येतात, असं काय त्यांचं कार्य आहे हे तर एकदा समाजाला समजलं पाहिजे ना. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल किंवा इंदिराजी गांधी यांच्यापेक्षा हे कार्यसम्राट आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. आता त्यामुळं सर्वांच्या नजरा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आणि सखोल चौकशीवरती लागलेला आहे. संविधान पणाला लावतात का संविधान प्रमाणे निर्णय देतात हे पाहावं लागेल. त्यानंतर सर्व भरोसा कोर्टाच्या निर्णयावर आहे. आणि हा कोर्टाचा निर्णय किती लवकर लागतो किंवा झटपट लागतो या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, असं सर्वसामान्य जनता म्हणते. सर्वांची इच्छा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे. काही दिवसापूर्वी फॉर्म भरायला विरोध होत होता. बिनविरोधासाठी म्हणजे एक मार्ग होता. आज बिनधास्त बिनविरोध निवडून येत आहेत. उद्या लोकशाही सगळी बिनविरोध करतील, आमदार खासदार सुद्धा बिनविरोध करतील आणि मतदारांचा आवाज या मार्गे शांत करायचा प्रयत्न करतील. लोकशाही संपवण्याचा हाही एक मार्ग आहे, हे लक्षात घ्या. हे सर्व जनतेला प्रामाणिकपणे आणि मनापासून सांगू इच्छितो. धन्यवाद. ओके, हे तेवढं